बकरी ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये नमाज पडणार। या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश बंदी असते। सध्या दोन्ही शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे। बकरी ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये नमाज पठण केलं जाणार आहे। या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात प्रवेश बंदी असते। आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अशोक, आपण पाहतो या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात आज प्रवेश बंदी असते, ज्यासाठी दोन्ही शिवसेना, याआधी आपण जर पाहिलं तर शिवसेनेकडून यासाठी आंदोलन करण्यात येत होतं। आज सुद्धा या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे। काय अधिकची माहिती? नीलम, कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी स्पर्श झालेली ही कल्याण नगरी आहे। या कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला आहे आणि तिथे दुर्गा मातेचं मंदिर आहे। त्याच्याच पाठीमागच्या साईडला एक ईदगाह देखील आहे। तेव्हापासून कल्याणमध्ये बकरी ईद आणि रमजान ईद ह्या दिवशी मुस्लिम बांधव जे आहेत त्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी नमाज अदा करतात आणि ते नमाज अदा करत असताना तिथे काही प्रकार घडू नये ह्याकरिता पोलीस बंदोबस्त देखील असतो आणि मोठा पोलीस बंदोबस्त असतो। परंतु नमाज अदा करत असताना जे हिंदू बांधव आहेत ते हिंदू बांधवाकडून दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन आरती देखील केली जाते। पण ही आरती त्यावेळेस करू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून हे मंदिर बंद करण्यात येतं आणि हिंदू बांधवांना आरती करण्यास तिथं मजा येत असतो। म्हणून त्याकरिता जे हिंदू बांधव आहेत, काही संघटना आहेत, त्या संघटना बकरी ईदच्या दिवशी आणि रमजान ईदच्या दिवशी हे घंटानाद आंदोलन करतात। गेल्या 1972 पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्या कल्याण नगरीमध्ये हे आंदोलन होत असतं आणि बकरी ईद आणि रमजान ईद ह्या दिवशी जेव्हा नमाज अदा करत असतात मुस्लिम बांधव त्यावेळेसच हा घंटानाद करतो आणि हा घंटानाद होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत हा घंटानाद सतत असा चालू राहिलेला आहे। परंतु धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।